तर आज आपण बनवणार आहोत वडापाव आणि वडापाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला इथे दाखवते। हे उकळलेले बटाटे आहेत, हे उकळून घेतलेत मी अगोदरच बटाटे। हे बघा उकळलेले बटाटे आहेत। हे धने आहेत, ह्याला आपण थोडंसं ठेचून घ्यायचं। धने, जिरा पावडर आहे, गरम मसाला, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण हे पण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। मीठ आहे आणि हळद आहे। इथे बेसन लागणार आहे आपल्याला वडे तळण्यासाठी आणि हे पाव लागणार आहेत। तर एवढ्या साहित्यामध्ये आज आपण बनवणार आहोत वडापाव। इथे बटाट्याचा मसाला तयार करतो, त्याच्यासाठी आपल्याला इथे सर्वप्रथम तेल टाकून घ्यायचं। तेल टाकून झाल्यानंतर ना मिरची टाकते, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट तयार केली ना ती टाकून घ्यायची। तुम्ही ना गाईज माझे लॉंग व्हिडिओ नाही बघत आहे तर रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझे लॉंग व्हिडिओ पण बघा। आता धने पावडर टाकते इथे, हळद गेली, वडापावसाठी असंच बनतं, क्विकली बनतो। आपल्याला वाटतं खूप टाइम लागतो वडापावला, पण नाही। इथे गरम मसाला टाकतोय, जिरे पावडर, आता बटाटा टाकतोय। असं हे बटाट्याचं मसाला तयार करायचं आहे वडे तयार करण्यासाठी। वडे तयार करण्यासाठी आपल्याला असं हे बटाटा मसाला तयार करून घ्यायचा। आता इथे मीठ आहे ना तुम्ही चवीप्रमाणे टाका। हे बटाट्याने व्यवस्थित स्मॅश झाले पाहिजे ना, म्हणजे प्रत्येक बटाट्याला अख्खा असा बटाटा राहायला नाही पाहिजे। हे मम्मी स्मॅश करून घेईलच व्यवस्थित। तर हे असं आपल्याला इथे बटाट्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। आपण आता इथे वडे बनवणार आहोत, म्हणून हे असं व्यवस्थित असं बटाट्याचा मसाला तयार करून घ्यायचा। इथे बटाट्याने व्यवस्थित स्मॅश झालेले पाहिजे, नाही तर काय होतं तो बटाटा वडा ज्यावेळेस आपण खातो ना तो आपल्याला मध्येच असं बटाटा लागला ना मग चांगलं नाही वाटत। म्हणून व्यवस्थित स्मॅश झालं पाहिजे बटाटे आपले, म्हणजे वडे छान। आता इथे मीठ टाकतोय आपण, मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे तुम्ही। हे बघा आपला मसाला व्यवस्थित तयार झालाय। तर हे मसाला बटाट्याचा तयार झाला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची। हे बघा झालं। आता हे आपले बटाट्याचा मसाला तयार झालाय। आता ह्याचे वडे करून घ्यायचे, ते आपण दाखवते मी तुम्हाला पुढे, आणि मग तेलामध्ये तळायचे। इथे बटाट्याचा मसाला तयार झालाय। आता इथे आपण तेल गरम करायला ठेवतोय, कारण की आपल्याला हे वडे तळून घ्यायचे। वडापाव मध्ये वडा तळलेला असतो। आता इथे बेसन घ्यायचं आपल्याला, वडे तळण्यासाठी आपल्याला हे लागणार आहे बॅटर, बेसन। इथे बेसन मध्ये आपण हळद टाकतोय, मीठ टाकते। मीठ थोडं सांभाळून टाकायचं, आपण भाजीमध्ये पण ऑलरेडी मीठ टाकलंय। आमचं किचन थोडं छोटं आहे ना, तर आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो व्हिडिओ शूट करायला, पण आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येतो। तर इथे पाणी टाकून व्यवस्थित थिक बॅटर ठेवायचं ह्याचं, एकदम असं पातळ नाही करायचं, असं व्यवस्थित थिक बॅटर पाहिजे त्याला, म्हणजे अजून गाठी नसल्या पाहिजे बेसनामध्ये, ते व्यवस्थित गाठी हे झाल्या पाहिजे। तर अशा प्रकारे आपल्याला बेसनाचं बॅटर पण तयार करून घ्यायचं। एका साईडला इथे तेल पण गरम करायला ठेवतोय, मम्मी अजून थोडंसं पाणी टाकते। ह्याच्यात आम्ही सोडा नाही वापरणार आहोत, तुम्हाला असं वाटत असेल तर सोडा टाकू शकता। आम्ही विदाऊट सोड्याचंच आज वडे बनवणार आहोत। असं दाखव, हां एवढं आपल्याला थिक करून घ्यायचं बॅटर, नाही जास्त पातळ नाही जास्त घट्ट, बस एवढंच त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे आपल्या बॅटरची बेसनच्या। तर आता आपण इथे तेल पण गरम करायला ठेवूयात। तर इथे तेल गरम करायला ठेवायचं आता आपल्याला। आता आपलं सगळं रेडी, आता फक्त आपल्याला वडे तळून घ्यायचेत आणि मग खाऊन घ्यायचेत। इथे वडे तळायला ठेवतोय, त्याच्यासाठी तेल पण गरम पाहिजे आपलं। तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये वडे सोडणार आहोत। तर हे असं आपल्याला गोल करून घ्यायचंय। मग आम्ही ते छोटे छोटे बनवतोय, तुम्हाला वाटलं असतं तुम्ही मोठे पण वडे बनवू शकता। तर हे असा वडा बनवून घ्यायचा
आणि ते मम्मी ठेवते. खूप सोपं असतं. आपल्याला वाटतं की वडापाव खूप अवघड आहे, पण नाही. बटाटा उकळलेला असला की खूप लवकर आपला वडापाव होतो. आमचं तर हे 10 मिनिटात झाले. 10 मिनिटात. तुम्हाला विश्वास नाही बसणार. 10 मिनिटात. कारण की मला तर फक्त आज कॅमेरा पकडूनच उभा राहायचं आहे. मम्मीचे सगळं करते. तर गाईज प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही खूप 18 शॉर्ट्स बनवलेत, ते पण बघा. आमचे अजून 6-7 व्हिडिओज आहेत, ते पण बघा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मम्मी आणि मी खूप मेहनत करतो या चॅनलसाठी. तर रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण थोडंसं आम्हाला सहकार्य करा. आणि हा शॉर्ट्स, तुम्ही माझे शॉर्ट्स बघा. मी वडापाव कसा बनवायचा ते तर दाखवलंयच आहे, बट त्याच्या पाठची बिहाइंड द स्टोरी पण दाखवले. आणि ह्या चॅनलवरती मी 36 जिल्ह्याने 36 त्यांच्या स्पेशल डिशेस ह्याची सिरीज बनवणार आहे. आणि त्याच्यातला हा पार्ट 1 असणार आहे, म्हणजे एपिसोड नंबर 1 आहे हा. आणि असंच आपल्याला अजून 35 करायचं. तर हे बघू शकता, इथे बॅटरमध्ये हे वडे डिप करायचे आहेत आपल्याला अशी, आणि हे तेलात असे सोडायचे. तर इथे आपले वडे तळत आहेत. मसाला ना, बटाट्याचा मसाला एकच नंबर बनलाय. आता इथे मम्मी थोडे कच्चेच तळते, कारण की आपल्याला परत ह्याला बेसनमध्ये डिप करून, बेसनमध्ये नाही करायचं, असं चपटा करून टाकायचं ना. हे खूप गरम गरम करायला लागतं. हे चपटे करून आहेत ना, वापस एकदा बॅटरमध्ये डिप करायचेत आणि परत एकदा तळायचं आपल्याला. तर हा घेऊया. सेम मम्मी दुसरा पण करते. चपटा करते वडा, बेसनामध्ये परत एकदा डिप करते आणि तेलामध्ये सोडते. तर अशा प्रकारे आपला वडापावचा वडा बनलेला आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल आमच्या रेसिपी. मी अशीच नाही सांगत आहे, पण आम्ही जेव्हापासून हे व्हिडिओ स्टार्ट केलेत ना, तेव्हापासून आमच्या घरातलं जेवण पण पहिलं ते छानच बनायचं, आता तर अजून उत्तम बनते. माहिती नाही, व्हिडिओमध्ये दाखवते म्हणून की एक वेगळीच टेस्ट येते त्याला. म्हणजे सांगू नाही शकत. हा बटाट्याचा मसाला इतका छान बनलाय ना, खूप छान बनलाय. ह्याच्या अगोदर पण आम्ही वडे बनवायचो, पण असं टेस्ट नव्हता. आणि आजच्या वडापावला तर खूप भारी टेस्ट आला. तर असं आपल्याला वडापाव तयार करून घ्यायचं. अजून लागू दे कसं असतं. तर आपले इथे वडे तयार झाले. तुम्ही बघू शकता किती छान आहेत. बघा किती छान झालेत ना. आता मी तुम्हाला टेस्ट पण करून दाखवणार आहे. बाकीची मम्मी तळते, सेम तीच ट्रिक. बॅटर घ्यायचं, डिप करायचं आणि मग परत एकदा त्याला बाहेर काढायचं, चपटे करायचे आणि परत तेलात तळायचं. हे आपले वडे रेडी झालेले आणि ते नंबर चालूच करतो. मिरची खूप घालून घे जास्त. आपला इथला वडा आणि मिरची रेडी आहे. तर आपण ही टेस्ट पण करूया. तर मम्मी हे एक वडापाव लावून दे तर. टाकू. आणि एक हिरवी मिरची त्यावरती ठेव. येस.